असं म्हणतात, बनवलंय घुटं ते सांगू नका कुठं. तर आज आपण गरमागरम गावरान पद्धतीने घुटं बनवणार आहोत. अगदी छान लागतं. तर हे घुटं बनवून घेण्यासाठी 1 वाटी घरी बनवलेली उडीद डाळ आहे. ती स्वच्छ धुवून कुकरला शिजवून घ्यायची. थोडंसं मीठ टाकून ती शिजवून घ्यायची. उडीद डाळ शिजल्यानंतर ती मॅशरने छान अशी मॅश करून घ्यायची आणि याच्यामध्ये लागेल असं पाणी घालून पुन्हा एकदा मॅश करून घ्यायची. मॅश केलेली उडीद डाळ बाजूला ठेवूयात आणि याच्यासाठी वाटण वाटून घेऊयात. त्याच्यासाठी थोडंसं सुकं खोबरं घेतलेलं आहे. भरपूर असं लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि आवडीनुसार हिरवी मिरची घालूयात. हिरवी मिरची घातल्यानंतर याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे. थोडंसं जिरं घालूयात आणि आता हे वाटण पाणी न घालता बारीक असं वाटून घ्यायचं आहे. पहा, मस्त असं वाटण तयार आहे. आता आपण फोडणी देऊन घेऊयात. त्याच्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. यामध्ये पाव चमचा मोहरी घालून ती छान अशी तडतडून द्यायची. मोहरी तडतडल्यानंतर पाव चमचा जिरं घालूयात आणि ते सुद्धा फुलून द्यायचं. यानंतर कढीपत्ता घालूयात आणि लगेचच त्याच्यामध्ये आपण वाटलेलं वाटण घालायचं आणि ते छान असं मंद आचेवरती परतून घ्यायचं आहे. वाटण परतून झाल्यानंतर जी उडीद डाळ आपण शिजवून घेतलेली आहे ती घालून घ्यायची. गरजेनुसार पाणी घालायचं, मीठ घालायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता या घुट्याला छान अशी उकळी येऊन द्यायची. इथे आता मस्त गरमागरम गावरान पद्धतीने घुटं तयार आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद.